हरी ओम श्री स्वामी समर्थ. बडोद्याचे अलमणी बुवा जगन्नाथला गेले असताना त्यांच्याबरोबरच्या सगळ्या लोकांना आणि बुवांना सुद्धा अचानकपणे ताप आला. अहो, बाजारातून शिधा आणायचंही सामर्थ्य कोणामध्ये राहिलं नाही. करायचं कसं आता या विचारामध्ये असतानाच अचानकपणे एक तेजपुंज दिव्य अशी मूर्ती बुवांसमोर प्रकटली. बुवांनी साष्टांग दंडवत घातलं, हात जोडून संस्कृतमध्ये त्यांची स्तुती पण केली. आपण कुठे असता असं विचारताच ते म्हणाले, अहो, सर्व स्थानं आमचीच तर आहेत. आणि जसे प्रकटले अचानक तसेच अंतर्धानही पावले. अलवणी बुवांना मोठं आश्चर्य वाटलं बरं. अहो, बघताय अचानकपणे तर पलीकडच्या बाजूला पक्वान्नांनी भरलेली पात्र तयार दिसली त्यांना. आणि मग हा त्यांचाच आशीर्वाद असणार असं म्हणून सर्वांनी यथेच्छ भोजन केलं. आणि मग फिरत 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 काही दिवसांनी सगळेजण अक्कलकोटला आले बरं. स्वामींना पाहिलं आणि हीच ती मूर्ती जगन्नाथामध्ये अचानकपणे प्रकटली होती आपल्या समोर. ओळख पटली बरं. तसं धावत धावत गेले बुवा आणि चरणावरती दंडवत घातलं. हो, बहुप्रेमान स्वामींना नमस्कार केला. आणि मग पुढे त्यांच्या आज्ञेने काही दिवस स्वामी सेवेमध्ये सगळेजण राहिले. जगन्नाथाला घडलेली हकीकत सगळ्या सेवेकरांना सांगताना अलवणी बुवांचा आनंद गगनात मावेनासा होत असे बरं. स्वामी कृपेने बुवा धन्य धन्य झाले.